नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. शुभ दुपार सगळ्यांना. तर आज मी तुम्हाला आपल्याकडं जे जे मसाले वापरले जातात ना, आपण जो विकतो ना मसाला, साठी कुठले कुठले मसाले वापरतो आम्ही, ते तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवते सगळं, आणि किती वस्तू असतात ते पण दाखवते. सुरुवात करू आपण मिरचीपासून. तर ही आपली मिरची असती, तेजा मिरची. इकडं धने असतात, इंदोरीमधले गावरान. इथं काश्मीरी मिरची असते. ही काश्मीरी मिरची मी आता थोडीच आम्ही नीट केली, आम्हाला लागायची तेवढी इथं दाखवायसाठी तुम्हाला, जेणेकरून कुठल्या मिरच्या टाकतो ती तुमच्या लक्षात येईल. कारण का मिरची मी तुम्हाला दाखवते, तिथं पोतं फोडलेलं आहे, परंतु ती नीट केलेली नाही आहे, हो का. आणि तुम्ही काय माझं रोज व्हिडिओ बघणारे सगळेजण आहे, त्यामुळे काही अडचण नाही. तर आता मटेरियल कुठलं कुठलं असतं ते दाखवते तुम्हाला. हे आम्ही जी वापरतो ना दरवेळेस, तीच ह्यातमध्ये ओतलेलं आहे. पण ती काय होतं, कॅरीमॅगमधनं आणि घमेल्यामधनं तुम्हाला एकदम दाखवता येत नाही मला. तर आज सगळं दाखवते. ही सुंठ असते आपली, इकडं दालचिनी असते, इकडं जायंत्री असते. जावेंत्री ही जायफळाचं जी फुलं असतं, जायफळ असतं ना त्याच्यावरती जी फुल येतं ना, त्याची ती जावेंत्री असते. इकडं मिरी असते, बघू शकता. ही मिरीची क्वालिटी पण चेक करू शकता तुम्ही कशी असते आपल्या. इकडं चक्री फुलं असतं, त्याची पण क्वालिटी चेक करा. इकडं कसुरी मेथी असती. तिकडं आपण डब्यांमधलं हिंग वापरतो. इकडं मोहरी जी आहे ती ह्या क्वालिटीची वापरतो. तीळ सध्या माझ्याकडं गावरान नाही आहेत, पण आता मला तुम्हाला दाखवायचं होतं, तर मग हे तीळ आहे आपलं. गावरान वापरतो आम्ही, पण कधी काय वेळेस मला जर नाही मिळालं तर मग मी ही पांढरं वापरते. ही तर दगडी फुलं आहे आपलं. दगडी फुलाची क्वालिटी पण चेक करू शकता कशी आहे. त्रिफळा कशी बघू शकता. ही सगळी नीट करून घेतलेली आहे. नीट करून घेतलेले त्रिफळाचा रेट थोडासा जास्त असतो. आपल्या बियातल्या त्रिफळांचा कमी असतो आणि ह्याचा जास्त असतो. ह्यातमध्ये पण 2-3 क्वालिटी राहतात. इकडं ही लवंगाची क्वालिटी पण तुम्ही चेक करू शकता. जी लालपरी मी पहिल्यापासून जी श्रीलंकेची जी लवंग असते ना लालपरीची, तीच वापरतो आम्ही. तुम्हाला मी ह्याच्यातलं तेल काढून दाखवू का? एकच मिनिट. हे अगं बाई खुडलीच, थांबा मैत्रिणींना. हो का. आता हे ब्लर झालंय सगळं, दिसा नाही व्यवस्थित, मोबाईलचा आपल्या प्रॉब्लेम. पण हे असं दाबलं ना तर ह्यातनं तेल निघतं. परत एकदा मी तुम्हाला ट्राय करून दाखवते, दिसतंय का बघू आपण. नाही तर मग ज्यावेळेस मी नवीन फोन आणन ना त्यावेळेस दाखवते. हो का. माझ्या अंगठ्याला इथं बोटाला नकाला चमकतंय का, हे तेल आहे. इकडं एक मिनिट उभं राहते. इकडं मेथी बघू शकता कसल्या क्वालिटीची असते. हे रामपत्री. इकडं बडीशेप. ही जिरं आपण जे विकतो बी आणि जे मसाल्याला वापरतो ते. हे शहाजिरं, शहाजिऱ्याचा कलर चेक करू शकता. इकडं आपली खसखस. ही हळकुंड असतं आणि ही गोकुळचंच असतं आपल्याकडं, दुसरं हळकुंड आपण वापरत नाही. ही खोबरं राहतं, गोटा खोबरं. पलीकडे जाऊ आता आपण. आणि हे सगळं ह्याच्यातलंच सामान ओतलेलं आहे आम्ही. असं काय नाही की बाबा आम्ही दुसरं म्हणजे वेगळं काय आणलंय दाखवायसाठी तुम्हाला म्हणून किंवा काय, असं नाही. हेच पुढे येतं, बघू शकता. कारण का आता ही जावेंत्रीची पुडी बघू, हे असं दाखवलं ना हे लक्षात येत नाही. मग ती बायांना वाटतं की आका कसलं वापरते कसलं नाही. ही तीच आहे, पण ही पुढ्यातनं कसं दिसतंय. इकडं जायफळ आहे, हिथं आपली विलायची, हिरवी विलायची. इकडं ही नाकेश्वर आहे. दालचिनीच्या झाडाला जो मोहर आलेला असतो ना त्याला नाकेश्वर म्हणतात. दालचिनीच्या झाडाची जी पानं असतात ना त्याला तमालपत्र म्हणतात. आणि दालचिनीच्या झाडाची जी साल असते ना ही त्याला दालचिनी म्हणतात. इकडे ही काळी विलायची. तर एका ताईसाहेबांची अशी मला सांगितलं होतं की तू आका आम्हाला विलायची अशी दाखव सगळ्यांना, तुझ्याकडली विलायची खूप मोठी मोठी असते. तर ही बघू शकता ब्लॅकवाली विलायची. ही आम्ही सूर्यफूल तेल टाकतो त्याला. ही मीठ असतं. ही तीळ वगैरे दाखवलं, हिंग दाखवलं, आणि हे सगळं असं हे सगळं सामान असतं.
आणि इथं ही हळकुंड तळायची चाललेली आहेत आमची नानींची आणि ह्यांची. आता तेल अजून तिथं कढईतच आहे बघू शकता. पण जेवायला त्यांचं जेवायला सुटले त्या. आता वाजलेले आहे 1:30. पण म्हणलं तुम्हाला आधी गरज दाखवावं मटेरियल कुठलं असतं. हे असे एवढे सगळं सामान टाकलं जातं आणि मग आपला बनतो सगळ्या भाज्यांना वापरतो तो मसाला. तर माझा नंबर घ्या. माझ्या ज्या नवीन ताईसाहेबांना मसाला घ्यायचा आहे त्यांनी हे बरेच दिवसापासून चाललं होतं मला दाखवायचंय पण आम्हाला ती योग्य येत नव्हता. म्हणलं आज जाऊ द्या, आज सगळं काम सोडायचं आणि पहिले हे दाखवायचं. तर नंबर घ्या 9657484033 मनीषा मसाले बारामती. एवढं सगळं सामान सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं सामान टाकून आम्ही बनवतो तो मसाला. राहतो 800 रुपये किलो. शेवटी हो का सगळ्या गोष्टींना मेहनत आहे. चांगली क्वालिटी चांगलं मटेरियल वापरायचं म्हणलं की पैसे पण चांगलंच मापावं लागते. तर 200 रुपये पावशेर असतो आपला मसाला. ऑल इंडिया भेट जातो. माझा नंबर तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. ज्यांना कुणाला पाहिजे नसेल त्यांनी ऑर्डर टाकू शकता. आजचा व्हिडिओ फक्त मसाले खवय्यांसाठी चांगल्या क्वालिटीचं खायचं असन तर एकदा ट्राय आणि ही आजच नाही, ज्या दिवसापासून मसाले चालू केलेत ना मैत्रिणींनो, पहिल्या दिवसापासून आता 4 वर्ष पूर्ण होते ना आपल्याला, तेव्हापासून क्वालिटीमध्ये बदल केलेला नाहीये. जी पहिल्या दिवशी आम्ही मटेरियल टाकलं होतं ना तीच आतापर्यंत म्हणजे क्वालिटी वाढवत गेलो सामानाची आणि आता हिथं स्टॉप झालंय सगळं. म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून ॲडव्हान्समध्ये जर काय आलं अजून भारीतलं जर मिळालं तर नक्की द्यायचा प्रयत्न करा. पण आता हे असतं आपल्याकडं. असून द्या. बाय सगळ्यांना. शुभ दुपार.